नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राजस्थानातील श्री गंगानगर येथे 13 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या कथित सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ रामानंद नगर तालुका पलूस येथे मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीप आप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाचे नियोजन अमीर पठाण यांनी केले. या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी महिला, माता भगिनी, युवक, पालक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सकाळी जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 श्रीराम मंदिर येथून मोर्चास प्रारंभ झालाय. महिलांवरील अत्याचार बंद करा, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आलेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे मोर्चाची सांगता झाली. तिथे निषेध सभेत महिला व बालकांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. सभेला संबोधित करताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले, समाजात जे चांगले घडते त्याला आपण ज्या ताकदीने पाठिंबा देतो त्याच ताकदीने वाईट प्रवृत्तींचाही विरोध करणे आवश्यक आहे. गुन्हेगार जितका दोषी आहे तितकेच त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणारेही दोषी आहेत. अन्याय होत असताना शांत राहणे म्हणजे त्या अन्यायाला अप्रत्यक्ष पाठबळ देण्यासारखं आहे. ते पुढे म्हणालेत, आज घटना राजस्थानमध्ये घडली. काही दिवसांपूर्वी पुण्यात अशाच प्रकारची घटना घडली होती. उद्या अशा घटना आपल्या परिसरातही घडू शकतात. त्यामुळे माझा काय संबंध अशी भूमिका न घेता समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहून अशा प्रवृत्तींचा विरोध केला पाहिजे. महाविद्यालयांच्या परिसरात अनेक संशयास्पद टोळकी वावरत असतात. अशा प्रकारांवर राजकीय, सामाजिक आणि स्थानिक पातळीवर तातडीने आळा घालण्याची गरज आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणालेत की मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे जितके आवश्यक आहे तितकेच महिलांवर अत्याचार होत असताना समाजाने डोळेझाक न करता तात्काळ पुढे येणं गरजेचं आहे. समाजानेच गुन्हेगारांवर सामाजिक दबाव निर्माण केलाय आणि कायद्याने कठोर शिक्षा झाली तर अशा घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल. गुन्हेगारांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव करून देणे ही प्रत्येक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. चुकीच्या घटना घडत असताना गप्प बसणे हा देखील मोठा गुन्हा आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईपर्यंत समाजाने लढा सुरूच ठेवला पाहिजे. सभेत पीडितेला तातडीने न्याय मिळावा, दोषींवर जलद गतीने न्यायालयात खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, तसेच महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली. याशिवाय महिलांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी समाजात सातत्याने जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचं मतही उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केलंय. या आक्रोश मोर्चात RPIचे नेते विशाल तिरमारे, सलमान पठाण, रियाज पठाण, सरफराज मुजावर, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक बबन अण्णा माने, संदीप वाघमारे, सतीश पाटील, युनुस कोल्हापुरे, हरीश दादा वडार, बंडोपंत भागवत, राजू मुजावर, प्राध्यापक घुगरे मॅडम, सावंत मॅडम, आशा गायकवाड, सरिता कुंभार, रुक्साना मुलानी, मंजिरी शिंदे, दिव्या मोहिते, राणी माने, शोभा वडुलकर, नाझिया पटेल, शिकरे मॅडम, रेश्मा मुल्ला, रेश्मा मुजावर, सुशिला माळी, शालन शिंदे, गीता इंगवले इत्यादी पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच रामानंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मोर्चा शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला आहे. की आपण ज्या पद्धतीनं चांगल्याचं समर्थन करतो त्या पद्धतीनं वाईटाला थांबवण्याची ताकद सुद्धा आपण निर्माण केली पाहिजे. गुन्हेगार जितका दोषी आहे तितकाच एखादी घटना घडत असताना किंवा समाजामध्ये आपल्याला चुकीचं काही घडत असताना जर आपण त्याच्यावर डोळेझाक करत असू तर ते सुद्धा आपण गुन्हेगार आहे असं म्हणायला हरकत नाही. अशा घटना घडत असताना समाजातल्या लोकांनी एकत्र येणं आणि त्याचा विरोध करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग या 32 जणांना रस्त्यात तोडलं नाही पाहिजे का? आज चर्चा आहे प्रत्येक चौकात ठिकठिकाणी चर्चा आहे की त्यांना धरलं पाहिजे, त्यांना तोडलं पाहिजे, रोज एक त्याचा अवयव तोडला पाहिजे, कापला पाहिजे. तेव्हा कुठे जरा समाधान मिळत. पण आपली ती लाडकी चिमुकली परत येणार आहे का त्यानं? पण एक नक्की होईल, इथनं पुढे ज्या चिमुकले फिरतायत बाहेर ना त्यांना नक्की संरक्षण भेटेल. त्यांच्याकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्याला नक्कीच थरका पडेल की असं कापलं जातंय. मुलीचं वय 13 वर्ष, अत्याचार करणारी नराधम 32. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी मी आप्पांच्या बरोबर ज्यावेळी चर्चा केली, चर्चा करताना थोडा भावनात्मक झालो. पण मला आप्पा या ठिकाणी सांगायचं आहे, रामानगर गाव ही मध्यभागी आहे, 4-5 गावं आजूबाजूला आहे आणि ही घटना घडत असताना 7 दिवस तुम्ही आम्ही महिला माता भगिनी सुरक्षित आहोत. ती माती ज्या स्वाभिमानी व्यक्तिमत्वानं घडवली ते अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
शिवछत्रपती शिवाजी महाराज. आणि या हिंदुस्थानमध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये स्त्री सन्मान, स्त्री अभिमान आणि स्त्रियांना सर्वतोपरी हक्क मिळवून देण्यासाठी ज्या महामानवानं आपल्या संपूर्ण आयुष्याचा त्याग केला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून. कोण म्हणाले रे दीपकलिका, कोण म्हणते देवता. मी तर या स्वजनांच्या रक्षणासाठी लेकीबाईंच्या आतमध्ये ज्याला जागृत करण्यासाठी अवतरलेली साक्षात 14 मी. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी प्रकटलेली शहाजीराजे भोसल्यांची राणी जिजाऊ. सिंदखेडचे पराक्रमी सरदार लखोजीराव जाधवांची सोळशाही कन्या जिजाऊ बोलते. शिवबाच्या प्रत्येक पराक्रमी स्वाभिमानी निर्णयाला आणि विषय स्त्रीला आशीर्वाद देऊन त्याला प्रेरणा देणारी आदर्श माता जिजाऊ बोलते.